छत्रपती संभाजीनगरमधील मुकुंदवाडी स्मशानभूमीच्या बाजूला गुरुवारी रात्री तिघांवर शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली। मुकुंदवाडी बस स्टेशनजवळ गुरुवारी रात्री 7:45 वाजता 5 ते 6 जणांनी 3 जणांवर धारदार शस्त्राने हल्ला केला होता। या घटनेत नितीन सोनाजी संकपाळ यांचा मृत्यू झाला, तर सचिन संकपाळ व दत्ता भालाजी जाधव हे गंभीर जखमी असून ते रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत। ही घटना घडताच ॲक्शन मोडवर आलेल्या पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाने सलग 7 तास अतिक्रमण मोहीम राबवून 229 अतिक्रमणे भुईसपाट केली। 500 पोलीस आणि 150 महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी दुपारी 12:30 वाजता सुरू केलेली ही ऐतिहासिक अतिक्रमण हटाव मोहीम 7:30 वाजता थांबवण्यात आली। गुरुवारी रात्री 8 वाजता मांस विक्रेत्यांच्या दुकानात काम करणाऱ्या मस्तान कुरेशी उर्फ नन्ना याने शस्त्राने 3 जणांवर हल्ला केला। यात 35 वर्षीय नितीन सोनाजी संकपाळ यांचा मृत्यू झाला। शुक्रवारी सकाळी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या आग्रहावरून या भागात अतिक्रमण हटाव मोहीम महापालिकेच्या सहकार्याने सुरू केली। व्यापाऱ्यांना सामानही काढण्याची संधी मिळाली नाही। एकानंतर एक टीन शेडची दुकाने जमीनदोस्त करायला सुरुवात झाली। दुकानांमधील रोख रक्कमही अनेकांना काढता आली नाही। अवघ्या 1.5 तासात इथल्या ST वर्कशॉपपर्यंतची दुकाने पाडली। त्यानंतर मनपाच्या ताफ्याने मोर्चा मुकुंदवाडी भाजी मंडीपर्यंत नेला। तेथून थेट सोहम मोटार्स कॉर्नरपर्यंतची अतिक्रमणे काढली। दुपारी 4 वाजेनंतर मनपाने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यापासून पुढे संजयनगर येथे पाडापाडी सुरू केली। मुकुंदवाडी स्मशानभूमीपासून सुरू झालेली मोहीम 7:30 वाजता संजयनगर येथे थांबवण्यात आली। ही कारवाई करण्यासाठी 500 पोलीस, महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 150 कर्मचारी अशी एकूण 650 जणांची फौज तैनात होती। शिवाय 10 JCB, 8 टिपर, 2 रुग्णवाहिका, 2 कोंडवाड्याची वाहने सुद्धा होती। महापालिकेने इथली 229 अतिक्रमणे भुईसपाट केली। यामध्ये 215 दुकाने, हॉटेल, गॅरेज, चायनीज सेंटर, लघु उद्योग, वेल्डिंग, चहा नाश्ता सेंटर आदी अनेक प्रकारची दुकाने होती। पोलीस आयुक्त प्रवीण पवार, मनपा प्रशासक G. श्रीकांत यांनी स्वतः उपस्थित राहून अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्याशी फोनवरून संवाद साधला व सर्व माहिती जाणून घेतली। खून प्रकरणात हायकोर्टात अपील करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली। दरम्यान नागरिकांनी मनपाची ही कारवाई म्हणजे गरिबांचा छळ असल्याचा आरोप केला आहे। मुकुंदवाडी बसस्टॉप परिसरात गेल्या 55 वर्षापासून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांवर शुक्रवारी सकाळी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई केली। मनपाच्या पथकाने 60 मीटरपेक्षा अधिक आत घुसून दुकाने, व्यावसायिक जागा जमीनदोस्त केल्या। या कारवाईमुळे अनेक नागरिक बेरोजगार झाले असून त्यांच्या पोटावर लाथ मारली आहे, अशा भावना संतप्त नागरिकांनी व्यक्त केल्या। या ठिकाणी अनेक वर्षापूर्वी MIDCची हद्द होती। तत्कालिक आमदार डॉक्टर कल्याण काळे आणि तत्कालिक उद्योगमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या कार्यकाळात अतिक्रमणधारकांना नियमाप्रमाणे प्लॉट देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता। मात्र सत्ता परिवर्तनामुळे हा निर्णय अंमलात आला नाही। यानंतर देखील स्थानिक नागरिकांनी सिडकोकडे पैसे भरून नियमितपणे जागा मिळावी यासाठी प्रयत्न केले, पण त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि शुक्रवारी अचानकपणे मनपाने अतिक्रमणाच्या नावाखाली ही कारवाई केली। माजी नगरसेवक बाबासाहेब डांगे आणि भाऊसाहेब जगताप यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे। मनपाची ही कारवाई म्हणजे गरिबांचा छळ असल्याचे ते म्हटले। विशेष म्हणजे शुक्रवारी झालेल्या कारवाईत भाजप आमदार अतुल सावे, नारायण कुचे व इतर कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला। सत्तेचा वापर करून गोरगरिबांवर अन्याय केला जात आहे। भाजप आमदारांनी मुकुंदवाडीतील स्थानिक लोकांना त्यांच्या व्यवसायातून हुसकावून लावले, असा आरोप देखील माजी नगरसेवकांनी केला आहे। या अन्यायाच्या विरोधात आता व्यापक जनआंदोलन उभे करण्याचा निर्धार व्यापाऱ्यांनी केला आहे। शनिवारी 21 जून रोजी मुकुंदवाडी परिसरातील व्यापारी, नागरिक आणि विविध सामाजिक संघटना यांनी अतिक्रमण विरोधी अन्यायकारक कारवाई निषेध करण्यासाठी बैठक आयोजित केली आहे। या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे। दरम्यान मुकुंदवाडी खून प्रकरणातील 5 आरोपींना पोलिसांनी अटक केली। मात्र पोलिसांच्या तांत्रिक चुकांकडे आरोपीच्या वकिलांनी न्यायालयाचे लक्ष वेधले आणि त्यामुळे न्यायालयाने अटकेतील 5 आरोपींना अवघ्या 9 तासात सशर्त जामीन मंजूर केला। पण असे असले तरी शहर पोलिसांनी सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात खुनातील 5ही आरोपींना अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी दिली।